काल रात्री पुण्याच्या मुक्कामामध्ये वारीतील जेवण संपलं होतं। एका भुकेलेल्या वारकऱ्याने डोळ्यात पाणी आणून विचारलं, माऊली माझ्यासाठी एखादी भाकरी मिळेल का? समोरून उत्तर आलं नाही। पण त्यानंतर पुढच्या 5 मिनिटात असं काही घडलं की ज्याने वारीचा इतिहासच पूर्णतः बदलून टाकला। लाखो वारकऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी साक्षात एक अशी घटना बघितली की जी आज वारीच्या इतिहासात कधीच घडली नव्हती। खरं तर इंद्रायणीमध्ये महापूर आला होता, त्यामुळे वारकऱ्यांना थेट पुण्यात येण्याचं आवाहन सरकारने केलं होतं। आता एका बाजूला नदीला आलेला पूर ओसरला, पण काल पुण्यात तब्बल 6 लाख वारकऱ्यांचा प्रचंड महासागर लोटला। अख्ख्या प्रशासनावर ताण आला आणि वारीच्या इतिहासात आजपर्यंत जी घटना घडली नव्हती ती घटना घडली। आजपर्यंत वारीच्या इतिहासात कुणीच उपाशी झोपलेलं नाहीये, पण काल एक अशी घटना घडली की जिने वारीचा इतिहासच बदलला। खरं तर एक दिंडी जी हिंगोलीवरून त्या ठिकाणी येत होती, त्यांचं खाण्यापिण्याचं सगळं सामान भिजलं होतं। त्यांच्या दिंडीचा रेशनचा ट्रक आळंदीच्या आधीच पाण्यामध्ये बुडाला होता आणि त्यामुळे त्यांना दिंडी पोहोचायला पुण्यात रात्री 1 वाजला होता। रात्री 1 वाजता जेव्हा सगळे वारकरी झोपले होते, 70 ते 75 वारकऱ्यांची ही दिंडी पुण्याच्या रस्त्यावर वनवन फिरत होती। याच्यामध्ये अनेक वृद्ध, महिला आणि शुगर बीपीचे रुग्ण होते। त्यांनी जर रात्री काही खाल्लं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता। त्यांनी पूर्ण अन्न संपलेलं होतं। मध्यरात्रीच्या त्या काळोखात त्यांनी त्या वारीला जाऊन उठवलं। तिथे दिंडीमध्ये एका दिंडीत जाऊन विचारलं, अन्न आहे का? तेव्हा त्यांनी सांगितलं की अन्न शिल्लक नाहीये। आता अत्यंत त्रासलेले हे वारकरी होते। कुणाचा बीपी कमी जास्त व्हायचा, कुणाला शुगरचा त्रास होता, त्यामुळे त्यांनी खाल्लं नसतं तर मोठा अनर्थ झाला असता। पण त्यानंतर जे घडलं त्याने वारीच्या इतिहासामध्ये एक नवीनच चमत्कार तिथे घडला आहे। 75 वारकरी उपाशी झोपणार होते, पण त्यानंतर तिथे अचानक एक हालचाल झाली आणि ती हालचाल पाहताच सगळ्या वारकऱ्यांनी एकच जयघोष केला। मग नेमकं काय घडलं होतं त्या रात्री? काल पुण्याच्या मुक्कामात असा काय चमत्कार घडला की ज्याने वारीचा इतिहासच बदलून गेलाय? चला जाणून। 8 जुलैची वारी जिचं आगमन काल पुण्यात झालं होतं, ती त्या ठिकाणी तिथे मुक्कामी होती आणि आणखी 1 दिवस मुक्काम होणार या दृष्टीने तिथे सगळी तयारी सुरू होती। पण आता खरं तर काल रात्री एक प्रसंग घडला जो वारीच्या इतिहासामध्ये कधीच घडला नव्हता। तो प्रसंग काल घडला। खरं तर एक वारी 75 जणांची एक दिंडी त्या ठिकाणी तिथे आली होती। जेवण संपलेलं होतं, सगळे झोपलेले होते। त्या वारीकडे असताना अन्नाचा शिधा पूर्णतः भिजलेला होता, त्यांना उशीर झालेला होता। पण त्यानंतर शेवटची भाकरी ही संपलेली होती। तेव्हा त्यांच्या सोबत जे घडलं त्याने आज अख्ख्या देशाला हादरा दिलाय। खरं तर 2026चा जो आषाढी वारी सोहळा आहे तो खरोखर अनेक चमत्कारांनी भरलेला आहे। खरं तर जेव्हा ही पालखी 8 जुलैला निघायची होती त्यावेळेस 6-7 जुलैला आळंदीच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला। नदीचे जे पात्र आहे ते धोक्याच्या पातळीवर गेलं, त्यामुळे ज्या दिंड्या होत्या त्यांना सांगितलं की तुम्ही पुण्यात जाऊन थांबा। पण आता तो महापूर ओसरला, पण पुण्यामध्ये जो पूर आला तो वारकऱ्यांचा पूर होता। अचानक 6 लाख वारकरी पुण्यामध्ये दाखल झाले। आता इतके मोठे वारकरी म्हणल्यावर प्रशासनावर ताण आला। यांना जेवण कसं द्यायचं, पाणी कसं द्यायचं, हा सगळा प्रश्न निर्माण झाला। कुणी उपाशी तर झोपणार नाही ना याची प्रशासन काळजी घेत होतं। पण तेवढ्यात रात्री 1 वाजता एक दिंडी उपाशी तपाशी तिथे आली, जिच्यात बीपीचे रुग्ण, शुगरचे रुग्ण होते, वृद्ध महिला, पुरुष होते। त्यांना जेवण मिळलं नसतं तर अनर्थ झाला असता। पण अखेर त्यांच्या समोर तो चमत्कार उघड झाला। खरं तर काल प्रस्थानहून वारी पुढे निघणार होती, पण एक दिंडी जी आली होती ती दिंडी हिंगोलीहून आली होती। तर त्या दिंडीचा एक अन्नधान्याचा साहित्याचा ट्रक होता, तो सकल भागात अचानक पुरामध्ये बुडला। त्याच्यात असणारे पोहे, शिरा, पीठ, रेशन सगळं ओलं झालं। त्या वारकऱ्यांनी मोठी धावपळ केली, जेसीबी आणून तो ट्रक चिखलातून बाहेर काढला, पण तोपर्यंत उशीर झाला होता। सगळं अन्न वाया गेलं होतं। पण तोपर्यंत पालखी पुण्याच्या दिशेनं निघून गेली होती। आता या दिंडीतल्या वारकऱ्यांचं सगळं अन्न वाया गेलं, पण विठ्ठलावर श्रद्धा ठेवून माऊली आपल्याला उपाशी ठेवणार नाही या विश्वासाने त्यांनी कसा तरी पुण्याचा रस्ता धरला। पण खरी परीक्षा पुण्यात गेल्यावर होणार होती याची कल्पनाच कुणाला नव्हती। इंद्रायणीच्या पुरामुळे 6 लाख वारकरी आधीच पुण्यात दाखल झाले होते, त्यामुळे पुण्यातली सगळी अन्नछत्रे आणि सगळ्यांना प्रचंड ताण आला होता। त्यांनाच खायला कसं तरी मिळालं होतं। आता काल रात्री दुपारचं जे भव्य स्वागत आटपून माऊलींची पालखी पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसरली होती। रात्रीचे 11 वाजले, 12 वाजले, ठिकठिकाणी टाळ मृदंगाच्या याच्यात भजन सुरू होते। जवळपास 90-95% वारकरी बांधव पायी प्रवासाने थकले होते आणि ते आपल्या राहुट्यांमध्ये, शाळांमध्ये, धर्मशाळांमध्ये झोपले होते।
पुण्यातील स्थानिक अन्नछत्रातील जेवण देखील आता संपलं होतं. आचारी स्वयंपाकी भांडी घासून झोपण्याच्या तयारीत होते. नेमकं याच वेळी रात्री ठीक 1 वाजता आळंदीत ती बुडालेली ट्रकची दिंडी अत्यंत थकलेल्या अवस्थेत पुण्याच्या मुक्कामाच्या परिसरात दाखल झाली. या दिंडीमध्ये 70 ते 75 वारकरी होते. यामध्ये अनेक वयोवृद्ध आजोबा आजी होत्या. गेल्या 12 तासापासून त्यांच्या पोटात अन्नाचा एक कणही गेला नव्हता. त्यातील काही जण रक्तातील साखर कमी झाल्यामुळे चक्कर येऊन पडण्याच्या अवस्थेत होते, तर कुणी बीपी कमी जास्त होत होता. दिंडी प्रमुखांनी काही महिलांनी आजूबाजूला जाऊन चौकशी केली. माऊली, आमच्या 75 लोकांचं साहित्य पुरात बुडालं, खायला काही मिळेल का? पण दुर्दैवानं सगळ्या ठिकाणचे अन्न संपलं होतं. वारीच्या इतिहासात आजपर्यंत कधीच कुणी उपाशी झोपलं नव्हतं. आता त्यांना वाटलं काहीतरी होईल. काही महिला त्यांच्याच पुन्हा ट्रकमध्ये गेल्या पाहते तर काय, पोहे होते ते भिजलेले, साखर विरघळून गेली, उरलं होतं फक्त मीठ. रात्री 1:30 वाजल्यामुळे पुण्यातील सगळे हॉटेल्स आणि दुकानं बंद झाले होते. 75 वारकरी पुण्याच्या रस्त्याच्या कडेला हताश होऊन बसले होते. आज वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांची दिंडी उपाशी झोपणार का, ही भीती त्या महिला वृद्ध यांच्यामध्ये वारकऱ्यांमध्ये आता होऊ लागली होती. डोळ्यातून पाणी वाहू लागलं होतं. तेवढ्यात आता एक घटना घडणार होती. एक अशी घटना घडणार होती की ज्याने वारीचा इतिहासच बदलणार होता. त्या हताश वारकऱ्यांमधली एक वृद्ध माऊली उठली. डोळ्यातील पाणी पुसत पुण्यातील एका मोठ्या उच्चभ्रू सोसायटीच्या इमारतीपाशी गेली. तिथला वॉचमन आणि सोसायटीचा कुत्रा जो तो भुंकू लागला. ती माऊली घाबरून मागे आली. रस्त्याच्या कडेला विठ्ठलाचा गजर करत शांत बसली. पण म्हणतात ना, भाव तिथं देव. या घटनेला अवघे 10 ते 15 मिनिटं झाले असतील. रात्रीचे आता 1:45 वाजले होते. रस्त्यावर पूर्ण शुकशुकाट झाला होता. पण तेवढ्यात लांबून एका गाडीचा आवाज आला. एक छोटा पिकअप टेम्पो धावत येताना दिसला. तो टेम्पो हळूहळू जवळ येत होता. त्याच्या हेडलाईटचा प्रकाश त्या वारकऱ्यांना जाणवत होता. आता वारकऱ्यांना वाटलं आपल्यासारखीच एखादी उपाशी दिंडी आली असेल. पण पाहूयात, त्यांच्याकडे काही जर असलं तर तेवढंच आपलं पोटाचं हे भागेल. तो टेम्पो थेट त्या वारकऱ्यांसमोर येऊन थांबला. 75 वारकऱ्यांच्या समोर येऊन थांबला. टेम्पोचा दरवाजा उघडला. चालक खाली उतरला आणि तेवढ्यात म्हणाला, रामकृष्ण हरी माऊली. आता तो म्हणाला खरा, पण यांना वाटलं आता हा आपल्यातलाच कुणीतरी दिसतोय, आपल्यासारखाच कुणीतरी दिसतोय, नेमकं काय याच्यामध्ये विषय आहे. तर तो तेवढं थांबला नाही. तो म्हणाला, चला बसा, जेवायची सोय झाली आहे. वारकऱ्यांना वाटलं आपण स्वप्न पाहत आहोत. कस काय असं झालं? त्याने पाहता पाहता पत्रावळ्या मांडल्या. टेम्पोच्या पाठीमागे पाहता एक एक डब्बा तो काढू लागला. एका डब्यात गरम पुरी, दुसऱ्या डब्यामध्ये पनीरची भाजी, तिसऱ्या डब्यामध्ये सुगंधी शिरा, तर चौथ्या डब्यात गुलाबजाम आणि 5व्या डब्यात होता तो मऊ भात. मोठे मोठे टँकर्स त्यानं काढले. मध्यरात्री 2 वाजता हा गरम जेवणाचा टेम्पो कुठून आला, कुणी पाठवला हा देव माणूस? जेव्हा वारकऱ्यांनी त्या चालकाला विचारलं तेव्हा सत्य समोर आलं. ते ऐकून सगळ्या महाराष्ट्राचे डोळे पाणवले. त्या टेम्पो चालकानं वर बोट करून दाखवलं. माऊली, तुम्ही ज्या बिल्डिंग पाशी गेले होत्या तिथल्या 3ऱ्या मजल्यावरील एका पुणेकर माऊलीनं तुम्हाला खिडकीतून ट्रकमध्ये अन्न शोधताना पाहिलं. भुकेनं व्याकुळ झालेलं पाहिलं. वारीत आलेली माऊली उपाशी राहता कामी नाही, म्हणून त्यांनी ताबडतोब रात्री 2 वाजता कार्यरत असणाऱ्या पुण्यातील एका मोठ्या क्लाउड किचनला फोन केला. स्वतःच्या खिशातून हजारो रुपये देऊन 75 लोकांसाठी पनीर, गुलाबजाम, शाही जेवणाची ऑर्डर दिली आणि आम्हाला गाडी घेऊन इथं पोहोचवलं. तर यालाच म्हणतात वारीमधला चमत्कार. विठ्ठल आकाशातून येत नाही, तर तो अशाच एखाद्या पुणेकर माऊलीच्या रूपानं धावून येतो. काल रात्री 75 वारकऱ्यांना पोटभर जेवण केलं. त्या पुणेकर माऊलीला हात जोडून आशीर्वाद दिला. तृप्त मनानं विठ्ठलाचा गजर केला. वारीच्या इतिहासात ही भुकेची रात्र अशा प्रकारे साक्षात माणुसकीच्या चमत्कारानं सुफळगार पार पडली. वारकरी बंधूंनो, माणुसकीच्या या अद्भुत प्रसंगाविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही माऊलीचे खरे भक्त असाल तर कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.